आज आहे ना मी काही जायचे कपडे घातले नाही. आहे ना आपल्या वावरातला कामाचा ड्रेस. मित्रांनो या घुंगऱ्या उपटू लागायला. राम राम मंडळी. आता आहे ना पाऊस पडायला सुरुवात झाली. मी म्हणलं चला घुंगऱ्या उपटून घ्या. माझी पोरगी पा घुंगऱ्या उपटू उपटू थकली. आता पाणी प्यायला बसली. आमच्या पोरांना ना शाळेत सुट्ट्या लागल्याच होत्या. त्यांना म्हणलं चला वावरात आम्हाला घुंगऱ्या उपटू लागा. घुंगऱ्या म्हणजे भुईमुगाच्या शेंगा हो. मी पोरांना म्हणलो पटापटा घुंगऱ्या उपटून घ्या, आपल्याला जेवायला जायचंय. पोरं मला म्हटले नेमकं कुठं जायचं जेवायला. त्यांना म्हणलो अरे आपल्याला आंबारसाचं आमंत्रण आहे तुमच्या मामाच्या घरी. मी म्हणलो आमच्या घरच्यांना सगळ्यांना उरकतो कोणी घुंगऱ्या उपटायला. मग त्याच्यामुळे या दोन बाया सांगितल्या. पोरं मस्त टाळ उपटलं का 2-4 शेंगा खाऊनच घेत्या. मी म्हणलं अरे पोरं खावरीच मागे बरं ते जाऊ द्या मरू द्या. मी ना मस्त पैकी शेंगाच्या वावराचा फुटेज घेऊन टाकला. या शेंगाच्या वावरात आहे ना लोहाळच लय मोकार होतो. हे लोहाळ घालवायला काही उपाय असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी म्हणलो आता एक काम करू, इथं पावसा पाण्याचा वैताग नको. मग काय सगळ्या घुंगऱ्या उपटून ट्रॉलीत भरला घरापाशी आणून टाकला. म्हणलं डोक्याला ताण नको, पावसा पाण्याचं जाकाय जुकायला बरं पडत. पण बाया कामाला सांगेल होतं त्यांना म्हणलं तुम्ही आता शेंगा खुडा. त्या बायांबरोबर आमची आई पण बसली शेंगा खुडायला. मग काय बाया खुद झाल्या, सावली शेंगा आणून टाकल्या. बाया पुढे शेंगा खुडाल्या, जाळी ठेवून दिली आणि आमच्या आईपाशी पण एक पाटी ठेवली. याच्या पुढचा पार्ट 2 पाहण्यासाठी मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.